आज घरी गेलो ना, अलिशा तर एकदमच गिटारच वाजवताना दिसली. चला सांगतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी उठल्यावर आपण ब्रश करतो, तुम्हाला तर माहिती आहे ब्रश फर्स्ट प्रायोरिटी. मग ब्रश केला आणि फ्रेश वगैरे झालो, फ्रेश वगैरे होऊन बसलो. मग गिटार पकडून वाजवलं. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. जाऊ दे म्हणलं, मला काही जमत नव्हतं. मी निघालो मग घराच्या बाहेर चाललो. मग आपली गाडी घेऊन काहीतरी खायचं घ्यायला निघालो ना. रस्त्यानं जात असता थोडंसं ओळख पाडक करूनच घ्यावं म्हणलं. माझे नाव अनुराग ना, माझा ब्लॉग डेली येऊन राहिले, तुम्ही फॉलो करा मित्रांनो. न पोचतोच मग आपण थोडंसं काही खायचं म्हणजे डाळ होई बरं, नाही तर तुम्ही वेगळं काही समजाल. घेतली डाळ न लागलो मग रस्त्याला. मग आपण रस्त्यामध्ये कांदे टमाटर वगैरे घेऊन टाकले, सांबार 10 रुपयाचा. निघालो मग आपल्या रस्त्यानं. पोचलो थोड्या वेळ घरी गेल्याबरोबर झालो फ्रेश वगैरे होऊन झाली आणि केली मग ड्युटीची तयारी. आणि आज आपली ड्युटी होती 8 तासाची. मला दुपारी जायला बहुत त्रास येत होता, पण तरी पण मी निघालो कसा तरी. लागलो मग दुपट्टा बनून रस्त्याने. ऊन तर बहुतच कडक होती भाऊ, उन्हाच्या जाऊशा नाही लागत आहे मला बाहेर. तरी पण निघालो रस्त्यात थांबवलं मला आद्या म्हणते मला काहीतरी घ्यायचं आहे म्हणे. घेतलं त्याने खायचं. लागतो म्हणलं मग रस्त्याला. पोचलो मग आपण थोड्याच वेळात आपल्या कामावर पोचलो. तुम्हाला तर माहिती आहे अंदर काही मला शूटिंग जमत नाही. भेटू सायंकाळी मग आपण. मग झाली सुट्टी. कालला आय काढणं लागलो मग आपल्या रस्त्याला. मग धनू म्हणे मला थोडंसं प्रोटीन देऊन दे म्हणे. तर तिला द्यायला गेलो प्रोटीन. दिलं त्याला प्रोटीन. आलो मग थोड्या वेळात घरी. पाहत होतं का अलिशा तर गिटारच वाजवत होती, एक नंबर. मग दे म्हणलं, तसं नाही वाजवायला लागत, मी वाजवलं होतं म्हणलं सकाळीच. दिलं म्हणून दोघीले वाजवून दाखवलं मी. हे आहे निधीच्या, तिची बहीणची लहानवाली. दोघंही ऐकत होते मा बाबा गाणं. ते तर एक नाचायलाच लागली होती. मग म्हणलं आपल्या ब्लॉग पाहिल्यावाल्याला हाय म्हणून दे म्हणलं. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.